नमस्कार, अर्थकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण हे मोत्यांचे फूल बनवणार आहोत। याचा उपयोग कसा करायचा हे आम्ही व्हिडिओच्या एंडला दाखवलेले आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। तर सगळ्यात आधी आपल्याला धाग्यामध्ये 8 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत। कधी-कधी असं होऊ शकतं की खालची गाठ मोठी दिसत असेल तर तुम्ही डायरेक्ट दोन्ही बाजूंना पकडूनही गाठ मारू शकता। जर गाठ खूप मोठी आली आणि धागा खूप जास्त दिसत असेल तेव्हा अशा वेळी अशा प्रकारे आपण दुसऱ्या प्रकारेही गाठ मारू शकता। आता अशा प्रकारे आपण सुई फिरवून घेतल्यानंतर आपल्याला 3 मोरपंखी मोती, 1 पांढरा मोती आणि परत 3 मोरपंखी मोती असे 3 1 3 या मापामध्ये ओवायचे आहेत। आणि ज्या एका पांढऱ्या मोत्यातनं धागा बाहेर काढलेला आहे त्याच पांढऱ्या मोत्यामध्ये परत धागा ओवायचा आहे। हे अशा प्रकारे दिसेल। आता समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे। आता इथे परत आपल्याला 3 मोरपंखी मोती, आता 1 पांढरा आणि 1च मोरपंखी मोती वापरायचा आहे। आणि जो बाजूची पाकळी बनलेली आहे त्यातील 2 मोरपंखी मोतींमधून खालच्या पांढऱ्या मोतीपर्यंत सुई आपल्याला न्यायची आहे। आता आपल्याला पूर्ण फुलांमध्ये म्हणजे पूर्ण हा जो गोल आहे त्यात असंच सेम करायचं आहे। एक एक पांढऱ्या मोतीमध्ये अशा प्रकारे मोरपंखी मोती ओवायचे आहेत। आता शेवटचा जो मोती आहे पांढरा मोती, त्यामध्ये आपल्याला पहिले दोन्ही बाजूचे 2-2 मोरपंखी मोती आहेत, त्यामुळे आपण पहिल्यांदा मोरपंखी मोत्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। त्यानंतरनं 1 मोरपंखी, 1 पांढरा आणि 1 मोरपंखी असे 3 मोती ओवून डावीकडच्या 2 मोरपंखी मोत्यातनं धागा परत पांढऱ्या मोतीपर्यंत न्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला हा जो गोल आहे तो तयार होईल, फुलाचा बेस। आता वरचा जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला धागा फिरवून न्यायचा आहे। आता या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला 3 पांढरे मोती ॲड करायचे आहेत। आणि ज्या पांढऱ्या मोत्यातनं आपण आता धागा बाहेर काढलेला आहे त्याच पांढऱ्या मोत्यामध्ये परत धागा टाकायचा आहे। तर सेम प्रत्येक पांढऱ्या मोत्याला आपल्याला सेमच करायचं आहे। तर अशा प्रकारे मोरपंखी मोत्यातनं धागा पुढे न्यायचा आणि पांढरा मोती जेव्हा येईल तेव्हा परत 3 पांढरे मोती तिथे ॲड करायचे आहेत आणि अशा प्रकारे हे सुंदरसे फूल जे आहे ते तयार होईल। आता आपण ही मोत्यांची फुलं बनवतो ते आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकतो। छोटेसे जशी रांगोळी बनवण्यासाठी, महिरप बनवण्यासाठी, बॉर्डरची रांगोळी बनवण्यासाठी इत्यादी। चौरंगाचा महिरप आपण जे आहे चौरंगाच्या भोवती पण याला व्यवस्थित सजवू शकतो। तर अशा प्रकारे हे जे फूल असतात सुंदर सुंदर फुले आपण विविध प्रकारे याचा उपयोग करू शकतो। तोरण बनवण्याचाही आपण फुलांचा उपयोग करू शकतो। तर तो तोरण कसा बनवायचा या फुलांचा उपयोग करून ते आपण नक्की पुढील व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर अशा प्रकारे जेव्हा हा फूल तयार होईल तेव्हा शेवटी गाठ मारून घ्यायची आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्रा धागा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे। तर हे बघा, हे अशा प्रकारे सुंदर असे फूल आपल्याला दिसेल। तर आपण वेगवेगळ्या रंगामध्ये हे फूल बनवून यूज करू शकतो। जसं इथे काही रांगोळीची डिझाईन्स दाखवलेले आहेत, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या डिझाईन्स आपण बनवू शकतो। याचाच आपण महिरपही बनवू शकतो, गोल ठेवून ताटाच्या भोवती ठेवून, जसं आता याच्यामध्ये दाखवलेलं आहे। तर ही मल्टीपर्पज रांगोळी अशी बनवलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्स फॉर वॉचिंग।